वारजे मावळी भागाचा पुणे महानगरपालिकेत समावेश झाल्यापासून आजपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण झालेले नाही। मात्र या भागाचे नागरीकरण मोठ्या प्रमाणात झालेले आहे। याची परिणिती वाहतूक कोंडीत होत असल्याबाबत चेकमेट टाइम्सने एकामागे एक अशी वृत्तमालिका चालवली होती। या पार्श्वभूमीवर आमदार भीमराव तापकीर यांनी आज पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करत प्रश्न विचारलाय, तर त्याला राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी उत्तर देखील दिले। पाहूया तो व्हिडिओ आणि वर आय बटन आणि व्हिडिओच्या शेवटी आम्ही चालवलेल्या वृत्तमालिकेबाबत व्हिडिओच्या लिंक जोडलेल्या आहेत, त्या देखील आपण पाहू शकता। आणि तिसरा प्रश्न असा आहे की डीपीच्या रस्त्याच्या संदर्भामध्ये संबंधी स्वतंत्र कायदा प्रलंबित आहेत, कारण UDCPR 11.3 नुसार क्रेडिट बॉन्ड पॉलिसी महत्त्वाचे रस्ते ताब्यात घेण्यासाठी असते। आपण या ठिकाणी दिलेलं आहे की आयुक्त याचा निर्णय त्वरित घेत असतात, परंतु माझ्या मतदारसंघामधील असे काही रस्ते आहेत की ते या ठिकाणी ह्या क्रेडिट बॉन्ड पॉलिसीने जर ताब्यात घेतले तर त्या ठिकाणचा वाहतुकीचा मोठा प्रश्न सुटू शकतो। वारजे परिसरातील सर्व बाजूला असणाऱ्या नॅशनल हायवेच्या बाजूला असणारा सर्व्हिस रोड असेल, इतर अंतर्गत रस्ते असेल, या संदर्भामध्ये क्रेडिट बॉन्ड पॉलिसी ही त्या ठिकाणी आपण लागू करण्यासाठी आदेश देणार का? आणि शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय, शेवटचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की या ठिकाणी खरं तर जकात नाका, वारजे जकात नाका ते गणपती माता हा 30 मीटरचा डीपीचा रस्ता आहे। या रस्त्यावर रोजही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी होत असते। या संदर्भामध्ये ग्रामपंचायतीने ज्यावेळेस ही महानगरपालिकेत आली तेव्हापासून या रस्त्याचा प्रश्न आहे, कारण हा 30 मीटरचा रस्ता आहे। याचं भूसंपादन होण्यासाठी खरं तर या ठिकाणी आपल्याकडे मागणी करण्यात आलेली आहे। तर नाही ना अध्यक्ष महोदय, शेवटचा भूसंपादन करण्यासाठी जी अध्यक्ष महोदय रस्त्याचा प्रश्न आहे वाहतुकीचा, तर भूसंपादन करण्यासाठी या ठिकाणी 56 कोटी रुपयाची मागणी या ठिकाणी केली, तर तो रस्ता आपण त्वरित करणार आहात का? त्याचप्रमाणे जे रस्ते त्याचा रस्ते ॲक्विजिशनसाठी आपण TDR देतो आणि बरेच जण कॅश कंपोनंट मागतात, तर यासंबंधी काय पॉलिसी करायची ह्याच्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आत्ता एक कमिटी नेमलेली आहे। त्यांनी त्या पद्धतीने ते जशी पॉलिसी ठरवतील त्याप्रमाणे हे आपण सगळ्या रस्त्याचं ॲक्विजिशन करू अध्यक्ष। एकूणच आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली कमिटी मोबदल्याची पॉलिसी ठरवेल त्याप्रमाणे जागा ताब्यात घेऊ अशा प्रकारचे उत्तर माधुरी मिसाळ यांनी दिलंय। त्यामुळे आता आयुक्त नेमका कधी आणि काय निर्णय घेतलेला निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचा असणार का, याकडे वाहतूक कोंडीत रोज अडकणाऱ्या सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि विशेषतः अत्यावश्यक सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या PMPMLच्या चालकांचं लक्ष लागलंय।